आवाज नाही. हा. जय श्री कृष्ण सर्वांना. आवाज माझा बहुतेक सर्वांपर्यंत पोहोचत असेल. हो हो, येतोय ताई. जय पण खूपच श्रीकृष्ण. कमी आहे. जय श्री कृष्ण. आज आपल्यासोबत विनोद माई दादा आहेत, ज्यांचं पूर्ण बालपणापासून अगदी संतांच्या सहवासामध्ये गेलेलं आहे आणि सध्या आपल्या ग्रुपमध्ये जवळपास 2 वर्षापासून दादा आहेत. दादांची लेख मी रोज ऐकते, वाचतेय आणि एक असं मन भरून गेलेलं आहे की दादांना खरंच कितीतरी संतांचा असा सहवास लागला अगदी लहानपणापासून. जशी मुंज झाली तसं प्रल्हाद महाराजांच्या घरी जेवायला जात होते. नंतर थोडेसे मोठे झाल्यानंतर जितेंद्रनाथ महाराज आणि त्यांचे वडील जे आहेत म्हणजे सुरजी अंजनगावचे जे महाराज आहेत, तर त्या महाराजांच्या सहवासामध्ये दादांना पूर्णपणे त्यांचं जीवन तिथे गेलेलं आहे. आणि त्यांचे जे अनुभव आहेत हे आपल्याला ऐकायचे आहेत आज त्यांच्याच तोंडाने. म्हणूनच आपण आज दादांना इथे बोलवलेलं आहे. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज दादा त्यांचं पूर्ण वर्णन करतील. आपण तेच ऐकूयात. दादा. हो. हा. गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुवर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. हा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण थोडस विवेचन करतोय. मला कुठला अनुभव नाही आहे आणि आपण सगळे अनुभव आहे. तेव्हा काही चूक असेल तर एवढे लक्षात घ्या. आमचं माई घराणं मुळात साखर खेरड्यात. आमचे आजोबा वेदशास्त्र संपन्न अण्णाजी माई साखरखेर्डा येथे त्यांचं प्रल्हाद महाराजांच्या सान्निध्यामध्ये पूर्ण जीवन केले. त्याच्यानंतर त्यांचे जे गुरु होते ते अवधूतानंद स्वामी महाराज जानेफळ. मी लहानपणी 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत साखरखेर्ड्याला शिक्षण घेतलं. त्याच्यामुळे माझाही प्रल्हाद महाराजांशी चांगलाच परिचय आणि म्हणजे सहवास मिळालेला. आमच्या अण्णाजीचा जन्म म्हणजे आमच्या आजोबांना मुलं होती. म्हणून मग अण्णाजींनी आणि वडिलांनी दोन्हीचे सहा एकत्र केले. तो दिवस होता कालभैरव अष्टमीचा दिवस. दादा थोडस. महाराज हा जेवण थोडस. झालं. थोडासा डिस्ट. हा बोला ना. येतो ना. हो हो, येतोय येतोय, बोला तुम्ही. त्यांचा कुळाचाराचा ब्राह्मण होतो, त्यामुळे मला महाराजांचे बराच स्वभाव झाला. आमच्या खेळाला मनोहरनाथ महाराज, धनागरे महाराज, पासलेगावकर महाराज यांचे सगळ्यांचेच पाय तिथे लागलेले आहेत. त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी अंजनगाव सुरजीला आलो. अंजनगाव सुरजीला माझे वडील तिथे डॉक्टर होते. अंजनगाव सुरजीला श्री देवनाथ मठ आहे आणि तिथले जे मठाधिपती त्यावेळेला मनोहरनाथ महाराज होते. त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला मरा मनोहरनाथ महाराजाकडे मनोहरनाथ महाराजांचे संस्कार आमच्यावर झालेले होते. आता अंजनगाव सुरजीचा जो मठ आहे त्याची परंपरा म्हणजे ते एकनाथ महाराजापासून आलेली. तर एकनाथ महाराजांची जी गादी आहे ते जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे गुरु. आणि जेव्हा जनार्दन स्वामींना आज्ञा झाली की पीठ स्थापन करण्यासाठी, तर त्यावेळेला एकनाथ महाराजांचा पट्टाभिषेक 3 दिवस चालला. एकनाथ महाराजांना नाथ म्हणून पदवी तिथे मिळाली आणि त्यानंतर 21 पिढ्यापर्यंत दत्ताने सांगितल्याप्रमाणे 21 पिढ्यापर्यंत ही पीठ परंपरा चालेल. आणि त्याचे नियम सांगितलेले होते की कोणत्याही प्रकारची दान दक्षिणा, कोणत्याही प्रकारचं इथे काळ सुतक त्यांना राहणार नाही. प्रापंचिक गादी राहील. दान दक्षिणा कोणत्याच प्रकारची घेतल्या जाणार नाही.
आणि आई वडिलांचं सुद्धा त्यांना सुतक राहणार नाही. भिक्षेवर झोळी चालेल आणि लक्ष्मी प्रसन्न राहील. त्यामुळे तिथे कोणत्याच प्रकारची कमी नव्हती. तर आता आपण जी पीठ परंपरा आहे देवनाथ तिथली, ती आपण अशी की सगळ्यात पहिल्यांदा परमपूज्य श्री जनार्दन स्वामी, नंतर श्री स्वामी एकनाथ महाराज, स्वामी नित्यानंदनाथ महाराज, स्वामी कृष्णानंदनाथ महाराज, श्री विश्वनाथ महाराज, श्री मुरारनाथ महाराज, श्री रंगनाथ महाराज, श्री गोपाळनाथ महाराज, श्री गोविंदनाथ महाराज व त्यानंतर ही गाडी पुढे अंजनगावला स्थायिक झाली. ही 21 पिढ्यापर्यंत गादी चालेल असं एकनाथ महाराजांनी सांगितलं होतं. तर अंजनगावला जी गादी स्थापन झाली ती देवनाथ महाराजांनी केली. देवनाथ महाराजांनंतर दयानाथ महाराज, जयकृष्णनाथ महाराज, श्री रामकृष्णनाथ महाराज, श्री भालचंद्रनाथ महाराज, श्री मारुतीनाथ महाराज, श्री गोविंदनाथ महाराज आणि माझे गुरु श्री मनोहरनाथ महाराज. आता सध्या विद्यमान जे आहे ते श्री जितेंद्रनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी एकमुखी रुद्राक्ष, एकनाथ महाराजांना एकमुखी रुद्राक्ष आणि कंठा ही दत्ताकडून मिळाली होती जनार्दन स्वामीच्या समोर. तर ती जी एकमुखी रुद्राक्ष आहे तो पिढ्यानपिढ्या म्हणजे शिष्य परंपरेनुसार आजही श्री जितेंद्रनाथ महाराजांच्या गळ्यामध्ये आपल्याला दिसतोय. अंजनगाव सुरजीला असताना श्री मनोहरनाथ महाराजांचं बरंच सान्निध्य झालं आणि मनोहरनाथ महाराज सोबत आम्हाला त्यांनी जे बरेच धडे दिलेले आहेत त्यानुसार त्यांच्या काळामध्ये जे काही त्यांनी थोडे बहुत हे केलेले आहेत चमत्कार ते मला थोडेसे सांगता येईल. माझी आई होती, आमची आई दिवंगत रुक्मिणीबाई माई. उन्हाळ्याचे दिवस होते, कॉलराचे इंजेक्शन सगळ्यांना दिल्या जात होते. डॉक्टरांनी कॉलराचं इंजेक्शन आईला दिलं आणि त्याची रिॲक्शन आईला आली. आईचं पूर्ण अंग हिरवं निळं झालं आणि आईला खाली काढण्यात आलं. हा निरोप गुरुजींना कळताच मनोहरनाथ महाराज धावत आले आणि त्यांनी तिच्या कपाळावर हात ठेवला आणि आईला 25 वर्ष जीवनदान दिले. त्यानंतर माझा स्वतःचाच अनुभव असा आहे की मी कॉलेजमध्ये प्री युनिव्हर्सिटीला असताना थंडीचे दिवस होते, त्याच दरम्यान आमचे आजोबा वारले होते आणि माझे दोन्ही पाय हळूहळू म्हणजे मला उठताच येत नव्हतं. अंथरुणावरून उठवताना सुद्धा दोघांनी मला उचलून न्यावं लागत होतं. तर त्यावेळेला काय झालं की सुतक असल्यामुळे मठात जाता येत नव्हतं. नंतर सुतक संपल्यानंतर गुरुजींनी मला 2 माणसं रोज पाठवायचे, ते धरून घेऊन जायचे मठामध्ये, तिथे प्रदक्षिणा घालायची आणि हळूहळू 1 महिन्यामध्ये माझे पाय पूर्ववत झाले. तर त्यावेळेला मला अकोल्याला जेव्हा दाखवलं होतं त्यावेळेला अकोल्याच्या कॉन्फरन्समध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की सुडो मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा हा तुम्हाला रोग झालेला आहे आणि तुमचे पाय परत कधी येणार नाही. पण सद्गुरूच्या कृपेने साधारण 2 महिन्यामध्ये मी पूर्ववत चालू लागलो होतो. अशाच प्रकारे एक मुकुंद महाजन म्हणून तिथे होते. तर तो रेल्वेमध्ये सर्व्हिस करत होता आणि त्याला नाटकाचा छंद होता. नाटकासाठी फिरत असताना त्याला मध्ये एका ठिकाणी काय झालं माहिती नाही, पण तो एकटक पाहायला लागला. सगळ्या लोकांनी डॉक्टराकडे नेलं, हे झालं, पण त्याचं काही तिथे उपयोग झाला नाही. नंतर त्याला अंजनगावला आणण्यात आलं. अंजनगावला आणल्यानंतर गुरुजींनी त्याचं जे भूत होतं ते पण उतरवलं. अशा प्रकारचे बरेचसे हे गुरुजींचे याच्यामध्ये आहेत. तर अशा मला सद्गुरुनाथांचा मनोहरनाथांचा हे गुरुपूजना करूया, गुरुपूजना करूया, गुरुपूजना करूया,
सार्थक हे नरजन्मिया, पूजना करूया. भावरत्नांकित हृदयासन, भावरत्नांकित हृदयासन, बैसवत्यावर नाथ निरंजन, बैसवत्यावर नाथ निरंजन. प्रीती पाजरी नाऊ घालून, शुद्ध वृत्ती वसने नटवूया, शुद्ध वृत्ती वसने नटवूया. गुरुपूजना करूया. नाना विलेपन उपचारानी, नाना विलेपन उपचारानी, पुष्पे सजवू गुरु सुखदानी. पाप पुण्यमय धूप दीपानी, ओवाळूया प्रीतिमया, ओवाळूया प्रीतिमया. गुरुपूजना करूया. तल्लीन हो पूजनानंदी, तल्लीन हो पूजनानंदी. ध्यानी रंगून चढवू धुंदी, ध्यानी रंगून चढवू धुंदी. पावन हो तीर्थ प्रसादी, देहभान संशय विसरूया, देहभान संशय विसरूया. गुरुपूजना करूया. मनोहर नाथ गुरु गोविंदाचा, मनोहर नाथ गुरु गोविंदाचा. पूजा सोहळा भावभक्तीचा, पूजा सोहळा भावभक्तीचा. रोम रोमी नाद गुरु भजनाचा, रोम रोमी नाद गुरु भजनाचा. धुंदीत गाऊ नाचूया, धुंदीत गाऊ नाचूया. गुरुपूजना करूया. सार्थक हे नरजन्मिया, सार्थक हे नरजन्मिया. पूजना करूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप छान दादा, आवाज तर इतका छान आहे. अजून एखादं म्हणू शकता? नाही, नंतर ज्योती त्यांना नंतर हे करूयात. हा, आनंद पूजिता तुम हो, मग आनंद पूजिता तुम. प्रभु हनुमंत आत्मा रामा हो, मग आनंद पूजिता तुम. आनंद पूजिता तुम हो, मग आनंद पूजिता तुम. ब्रह्मचारी वामन मूर्ती, वानर वानर नांदत कीर्ती. यश गुण गाणी चढते स्फूर्ती, यश गुण गाणी
चढते स्फूर्ती. लागता लक्ष्मणाला शक्ती, द्रोणागिरी नेला भीमा हो. मज आनंद पूजिता तुम्हा प्रभू. हनुमंत आत्मा रामा हो. मज आनंद पूजिता तुम्हा. चपलची तुम्ही बुद्धिवान व्हा, भीम पराक्रमी पहिलवान व्हा. शूरवीर गाडे वीर्यवान व्हा, अहिमहि मारून शौर्यवान व्हा. वदविता वानर आमा हो. मद आनंद पूजिता तुम्हा प्रभू. हनुमंत आत्मा रामा हो. मद आनंद पूजिता तुम्हा. घेऊन मोहक वानर रूप हो, राम राम की करिता जप हो. प्रभु सेवेमध्ये खपता नित हो, भक्त गणांना देता सुख हो. आवडता हृदय विरामा हो. मज आनंद पूजिता तुम्हा प्रभू. हनुमंत आत्मा रामा हो. मज आनंद पूजिता तुम्हा. हे हनुमंता गोविंद नाथा, हे हनुमंता गोविंद नाथा. हृदय आरते तुम्हा पूजिता, संतोष जीवनी होई उदिता. हे मन लाभे मुदितावस्था, तोष वियतितर आमा हो. मज आनंद पूजिता तुम्हा प्रभू. हनुमंत आत्मा रामा हो. मज आनंद पूजिता तुम्हा. भजनारंभी विनती चरणी, प्रभुवर रंग भरावा भजनी. प्रियतम सुंदर आणरंगणी, तन मन भुलवाना गुणगानी. डोलवाना बल भीमा हो. मज आनंद पूजिता तुम्हा प्रभू. हनुमंत आत्मा रामा हो. मज आनंद पूजिता तुम्हा. सद्गुरुनाथ महाराज की जय. छान, खूप सुंदर दादा, खूप छान म्हणलं. तुमचे अनुभव खरंच छान आहेत आणि गाणं तर सुंदर. याही वयामध्ये आवाज खूप छान वाटला अगदी. अजून आपल्यासोबत एक ज्योती देशपांडे म्हणून ताई आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं आजोळ सुद्धा माईच आहे. आता तुमच्या घराण्यामध्ये कुठेतरी लिंक आहे, आपण त्या ताईंनाही विचारूयात आणि त्यांना एक गाणं म्हणायला सांगूयात. ज्योती ताई. हो, आवाज नमस्कार. नाही येऊन राहिला. आवाज येतोय? हो. येतोय. हा हा बोला. हे माझे मामाच आहेत, मला आता मी बघितलं तर माझ्या लक्षात अच्छा अच्छा. हा. विनू मामा आहेत हे. हा आणि मी सुनाकर देशपांडेंची मुलगी आहे, रेखा देशपांडे. हा. ओळखलं ओळखलं. मी हे सगळे भजन मला माहेरी तुम्ही नेऊन आणलं. छान म्हटले. ठीक आहे, मी पण जितेंद्रनाथ महाराजांचंच भजन म्हणते.
एक. रे मन सतगुरु चिंतन करले, रे मन सतगुरु चिंतन करले, सकल ही चिंता, सकल ही चिंता प्रभु हरले, रे मन सतगुरु चिंतन करले, रे मन सतगुरु चिंतन करले, सतगुरु जे ही बताया बताया, सतगुरु जे ही बताया, वैसा पंथराज तू धरले, वैसा पंथराज तू धरले, सब कल्याण करे दुविधा का, सब कल्याण करे दुविधा का, सकल ही सेवा करले करले, सकल ही सेवा करले, रे मन सतगुरु चिंतन करले, रे मन सतगुरु चिंतन करले, सकल ही चिंता, सकल ही चिंता प्रभु हरले, रे मन सतगुरु चिंतन करले, रे मन सतगुरु चिंतन करले. धन्यवाद. छान छान. खूप छान, खूप छान. अजून कोणी म्हणतंय एखादं गाणं? रिक्वेस्ट पाठवली आहे. बोलू मी? हो, बोला ताई, म्हणा. पी लेना गुरु नाम का प्याला, पी लेना गुरु नाम का प्याला, सारे रोग मिट जाएंगे, सारे रोग मिट जाएंगे, गुरुदेव 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 गुरुदेव, अमृतवाणी दी गुरु ने, सफल किया जीवन मेरा, अमृतवाणी दी गुरु ने, सफल किया जीवन मेरा, ऐसे गुरु को दंडवत कीजे, ऐसे गुरु को दंडवत कीजे, सारे रोग मिट जाएंगे, सारे रोग मिट जाएंगे, गुरुदेव 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 गुरुदेव, गुरु ही भक्ति, गुरु ही शक्ति, गुरु ही श्रद्धा विश्वास है, गुरु ही भक्ति, गुरु ही शक्ति, गुरु ही श्रद्धा विश्वास है, ऐसे गुरु को मन में बसाए, ऐसे गुरु को मन में बसाए, सारे रोग मिट जाएंगे,
सारे रोग मिट जाएंगे। गुरुदेव 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 गुरुदेव। गुरु ही अंदर गुरु ही बाहर, गुरु ही मेरी सृष्टि है। गुरु ही अंदर गुरु ही बाहर, गुरु ही मेरी सृष्टि है। ऐसी अपनी दृष्टि बनाओ, ऐसी अपनी दृष्टि बनाओ, सारे रोग मिट जाएंगे, सारे रोग मिट जाएंगे। गुरुदेव 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 गुरुदेव। ऐसी मस्ती दी गुरु ने, खुद को मैं तो भूल गई। ऐसी मस्ती दी गुरु ने, खुद को मैं तो भूल गई। तन मन धन सब अर्पण कर दो, तन मन धन सब अर्पण कर दो, सारे रोग मिट जाएंगे, सारे रोग मिट जाएंगे। गुरुदेव 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 गुरुदेव। खूप छान ताई, खूप छान. अजून कोणी? विनोद दादा, अजून एखादा म्हणू शकाल? मन लागो रे 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 माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर, ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. मन लागो रे 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 माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. नाम घ्यावे आवडीने, नाम घ्यावे आवडीने, व्हावे पावन गुरु भक्तीने, गुरु भक्तीने, व्हावे पावन गुरु भक्तीने, गुरु भक्तीने. मन लागो रे 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 माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु चरणाची ही गोडी,
गुरुचरणाची ही गोडी, मोह माया बंधन तोडी, बंधन तोडी, मोह माया बंधन तोडी, बंधन तोडी, मन लागो रे लागो रे, 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 माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, गुरु भजनी. जय श्री कृष्ण ताई. हॅलो खूप छान. ताई. हा म्हणा. मी पंढरीचा हरिनामाचा घोष ऐकला म्हणते बर आणि म्हणा. मग भूपाळी म्हणते. बर. पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला, पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला, राम कृष्ण बोला आता, राम कृष्ण बोला बोला, राम कृष्ण बोला आता, राम कृष्ण बोला बोला, पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला, मृदुंगासवेयाची पळा टाळ झांज वाजली, मृदुंगासवेयाची पळा टाळ झांज वाजली, नदी तीर कीर्तनात नाचे, नदी भिवरचे तीर कीर्तनात नाचे, संत दर्शनासाठी हा समय योग आला, संत दर्शनासाठी हा समय योग आला, राम कृष्ण बोला आता, राम कृष्ण बोला बोला, भक्त पांडुरंगाचे उभे वाळवंटी, भक्त पांडुरंगाचे उभे वाळवंटी, वाळवंटी झाली आज वैष्णवांची दाटी, वाळवंटी झाली आज वैष्णवांची दाटी, पांडुरंग 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 पांडुरंग, नाद एक झाला, वाळवंटी या नाद एक झाला, सुगंधात भक्तीची तृप्त जीव झाला, सुगंधात भक्तीची तृप्त जीव झाला, राम कृष्ण बोला आता, राम कृष्ण बोला, नसे आज आसक्ती अंतरी कशाची, नसे आज आसक्ती अंतरी कशाची, हरी भक्तीची या जळते ज्योत भावनेची, हरी भक्तीची या जळते ज्योत भावनेची, ज्योत भावनेची, प्रभू विठ्ठला विण आहे कोण आम्हाला, प्रभू विठ्ठला विण आहे कोण हो आम्हाला, पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला, पंढरीत हरिनामाचा घोष एक झाला, राम कृष्ण बोला आता, राम कृष्ण बोला बोला, राम कृष्ण बोला आता, राम कृष्ण बोला बोला. झालं तरी भैरवी दादा म्हणतात ना. हॅलो. हा हो तुम्ही हॅलो. म्हणा हा. हरकत नाही ते दुसरं भैरवी म्हणा म्हणू तुम्ही. का? हा मग दादांना सांग. म्हणजे
दादाला सांगतात का? मग दादांची झाल्यावर वाटल्यास मी म्हणते. बर. हॅलो. हा, दादांना म्हणायला सांगू का? नाहीतर मी म्हणते मग परत दादा म्हणतात मी शेवटी. एक पद म्हणतो आणि मग हा, म्हणा दादा, चालेल. हरकत नाही. हा, चालेल. म्हणू का? चालेल, त्यांचं झाल्यावर हो म्हणतो. हो हो. आठवी गड्या गुरु नाथ वृथा वयसरे, आठवी गड्या गुरु नाथ वृथा वयसरे, फिर मागे सत्वर विसरून झाले गेले, फिर मागे सत्वर विसरून झाले गेले, आठवी गड्या गुरु नाथ वृथा वयसरे, हुंदड बागडता बाल्य गोडी गेली, तारुण्य परवणी बेपरवाईत सरली, कर्म मरम जे नरा अधर्मी ते वाहविले, आठवी गड्या गुरु नाथ वृथा वयसरे, रूप गुण संपदा स्वजनी जीवानियली, प्रचितीन आदती फजिती पदरी पडली, हो सावध आता प्रेम तुझे स्तव नुरले, आठवी गड्या गुरु नाथ वृथा वयसरे, तव विद्वत्ताही कला चातुरी वाया, ही नावततीस्ता कोठे सोबती समया, घे सद्गुरु संगती साधन हे सुखदायी भले, आठवी गड्या गुरु नाथ वृथा वयसरे, किती लंपट होऊन उत्कट खटपट केली, किती लंपट होऊन उत्कट खटपट केली, पर कदर कमाई काही न पदरी पडली, करी सार्थ नरजिणे भव गोवा उकले, आठवी गड्या गुरु नाथ वृथा वयसरले, तू तोच पूर्वीचा जनजी धिक्कारीती, तू तोच पूर्वीचा जनजी धिक्कारीती, करता तू झाला भारत कुरकुरती, करता तू झाला भाराप्त कुरकुरती, अवमानित अगतिक जिणे जणू यम घाले, आठवी गड्या गुरु नाथ वृथा वयसरले, घे अनन्य शरणा गती श्री सद्गुरु पाया, घे
अनन्य शरणा गती श्री सद्गुरु पाया सद्भाव समर्पणी निज गुज आकळी हृदया मनोहर नाथ गोविंद वारिला भव भय स्वालिले आठवी गळा गुरु नाथ वृथावय सरले फिर मागे सत्वर विसरून झाले गेले फिर मागे सत्वर विसरून झाले गेले आठवी गड्या गुरु नाथ वृथावय स्वरले सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप छान दादा, खूप सुंदर. अगदी या वयामध्ये तुम्ही एवढ्या चढामध्ये आवाज छान म्हणत आहात अगदी. खूपच छान दादा, आम्हाला ती भैरवी पाठवा. खूप मस्त. ताई मी म्हणते भैरवी. हो म्हणा ते. ताई मी म्हणते. अजून हॅलो. कोणी म्हणतं का? म्हणा. भैरवी म्हणू ना. हो हो म्हणा. धन्य आज दीन संत दर्शनाचा धन्य आज दीन संत दर्शनाचा. आवाज ऐकू येतो ना? अनंत जन्मीचा क्षीण गेला धन्य आज दीन संत दर्शनाचा मज वाट त्यासी आलिंगन द्यावे मज वाट त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे कदा न सोडावे चरण त्यांचे धन्य आज दीन संत दर्शनाचा. त्रिविध तापाची झाली बोलवण देखिले चरण वैष्णवांचे देखिले चरण वैष्णवांचे पांडुरंग 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 पांडुरंग. एका जनार्दनी घडो त्याच संग एका जनार्दनी घडो त्याच संग नवावियोग जन्मोजन्मी नवावियोग जन्मोजन्मी. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेच माझी सर्व गोडी हेच माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी सुखे घालावे अमासी सुखे घालावे अमासी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी घालावे अमासी सुखे घालावे अमासी. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रार्थना घ्यायची का? हो प्रार्थना घ्या. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं
कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सगळ्यांना. आपण इथेच थांबूयात. दादांचे परत एकदा आभार. खूप छान, आणि बाकी सर्वांनी हो खूप छान गाणी दादाला म्हणलीत. अगदी छान वाटलं. शत आज नमन दादा. गुरुपौर्णिमा साजरी झाली आपली. त्याच दिवशी करायचं होतं, पण सगळेजण बिझी असल्यामुळे म्हणले नंतर एक दिवस करावा प्रोग्राम, म्हणून थांबले हो होते. हो छान झाली गुरुपौर्णिमा. जय हो श्री दादाला छान झाली नमस्कार. खरंच आहे. चालेल. एक कोटी कोटी नमन दादांचं या वयाला इतकं सुंदर खूप सुंदर आवाज, खूप सुंदर सगळं विनोद दादांचा. आवाज खूपच सुंदर आणि सांगितली पण माहिती छान. बरोबर. जय श्रीकृष्ण सगळ्यांना. ताई तुम्हाला सगळ्यांनाच या ग्रुपमध्ये सगळ्या जे ऍड झालेत त्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. थांबूयात आपण. सगळ्याच आपले सगळ्या गुरुबंधूंना नमस्कार. चालेल. तुम्हाला जय श्रीकृष्ण. स्पेशली नमस्कार. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण. हो जय ओके, श्रीकृष्ण. थांबूयात आपण इथेच. हो 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 हो. चालेल.